नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. माझ्या असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आम्ही नेहमीप्रमाणे बागेत मैत्रिणी जमलो होतो. व्यायाम वगैरे सगळं झाल्यावर एक 5-10 मिनटं जेव्हा गप्पा मारत होतो त्यावेळेस असा सहज विषय निघाला. देवपूजा, पूजापाठ हे सगळं करताना मन किती भरकटतं ना. आणि मग त्यावेळेला असं वाटतं की आपण करतोय ते बरोबर करतोय की नाही. मग इतका वेळ त्या पोथी वाचनामध्ये आपण घालवायचा का, असे सगळे एक विषय निघाले होते. आणि त्यावरून मला माझंच पुस्तक सहज मनातलं, या पुस्तकात मी जो लेख लिहिला होता ज्याचं नाव आहे क्षण, तो आठवला आणि त्याचंच मी आज वाचन करणार आहे. लेखाचं नाव आहे क्षण. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. क्षण किती सहजतेने वापरतो आपण हा शब्द. अनेक म्हणी, कवितांमधून सुद्धा अगदी बरेचदा वापरला जातो हा शब्द. जसं क्षण एक पुरे प्रेमाचा, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे, क्षण आला भाग्याचा, क्षणात होत्याचं नव्हतं होणं, क्षणिक सुख, इत्यादी इत्यादी. आता वरील जो अभंग आहे त्या अभंगात श्री ज्ञानदेव आपल्याला सांगतात की देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. याचा गर्भित अर्थ बघायला गेलं तर मला जे आकलन झालं ते असं. ज्ञानदेव म्हणतात, तासन तास देवपूजा, देवासमोर बसण्याची खरंच गरज नाही आहे. फक्त ज्या क्षणी तू आणि ती शक्ती एकरूप व्हाल, इतर कोणताही विचार मनात नसेल, क्षणभरात दोघांच्यात अनुसंधान बांधले जाईल, तो एकच क्षण देवाला पुरेसा आहे. नकोच आहे त्याला खूप अवडंबर. तो एक क्षण जेव्हा साधला जाईल ना, त्यावेळी मोक्ष प्राप्तीसाठी दुसरे काही करण्याची गरजच भासणार नाही. एकतानता, एकरूपता त्या क्षणात साधली जाईल. आजच्या भाषेत आपण वेव्हलेंथ म्हणू शकतो. ज्यावेळी त्या शक्तीशी तुझी वेव्हलेंथ जुळेल, द्वैत संपून अद्वैताची जाणीव होईल, त्या क्षणभरात सर्व विश्वातील शांतीचा अनुभव येईल आणि संसारातील अडचणी, दुःख यावर मात करायला शक्ती मिळेल, सामर्थ्य मिळेल. म्हणूनच ती शक्ती म्हणते, तुझ्या दिवसभरातल्या 24 तासांपैकी एक क्षण मला पुरेसा आहे आणि उरलेला सगळा वेळ चांगली कर्मे, चांगले जीवन व्यतीत करण्यात घालव. कामधाम सोडून नको बसूस माझ्याजवळ 2-2 तास. त्याची खरंच गरज नाही आहे. किती प्रॅक्टिकल विचार आहेत ना. पण हा एक क्षण साधणे सोपं असतं का हो इतकं? खरंच नसतं. कोणाला वाटेल किती मज्जा ना, एक क्षण ना, मग बरं आहे, रोजची ती तासन तास पूजा करण्याची कटकटच नको. आणि रोजच्या रोज हे करण्याचा कंटाळा येतोच ना. मग घरातल्या घरातच सुरू होतं, आज तू कर पूजा, आज मी करतो, आज मला अमकं काम आहे, मला ढमकं काम आहे. असे संवाद घरोघरी आपल्याला ऐकायला मिळतात. तर हे क्षण साध्य करणं सोपं नसतं. म्हणूनच पूर्वजांनी काही रूढी, रिच्युअल्स केल्या असाव्यात, जेणेकरून चंचल मन हळूहळू रमत जातं आणि मग त्याच्यामध्ये एकरूप व्हायला खूप मदत होते. कसं आहे ना, छान देवघराची मन लावून केलेली स्वच्छता, बागेतील फुलझाडांची हितगुज करीत, देवपूजेसाठी खुडलेली विविध रंगी फुले, पत्री, त्यांची परडीमध्ये नीट केलेली आरास, स्वतःच शुचिर्भूत होऊन
प्रसन्न मनाने काढलेली छानशी रांगोळी, सहाणेवर उगाळलेलं चंदन, अष्टगंध यांचा मंद सुवास, मग देवपूजा, फुले, गंध देवाला वाहून धूप दीप उदबत्ती लावणे, निरांजनाच्या स्थिर ज्योतीने देवाला ओवाळताना मिळणारी प्रसन्नता, शेवटी हात जोडून एक क्षण नतमस्तक होताना भान विसरणे. आणि हाच तो क्षण भान विसरण्याचा. सरावाने ना काही दिवसांनी देवपूजेच्या सर्व सोपस्कारांची गरजच पडत नाही असं मला वाटतं. प्रत्येकाचे याच्यावरचे विचार वेगवेगळे नक्कीच असू शकतील आणि असावेत सुद्धा. आपोआप एवढी सागरसंगीत पूजा न करताही तो क्षण आपण प्राप्त करू शकतो. पण हे जे रिच्युअल्स आहेत, रूढी आहेत, त्या आपल्याला वळण लावण्यासाठी केलेल्या असाव्यात असं मला वाटतं. आणि एकदा का वळण लागलं की मग फक्त एक क्षण पुरेसा होतो त्याच्यापुढे नतमस्तक होण्यासाठी. आणि मग पुढचा सगळा वेळ आपल्याला आपलं कर्म करण्यासाठी. तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा. माझं वाचन, माझा लेख आवडला असेल लाईक करा, इतर ग्रुप्सवर शेअर करा. पुन्हा एकदा धन्यवाद.